नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आत्तापर्यंत अनेक वेळा समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे, पण ह्या श्लोकात समर्थांनी मनाला प्रार्थना केली आहे. प्रार्थना अशी केली आहे की भगवंताला तू थक्क होऊन पहा. याचाच अर्थ तू त्याला जाणून घे व समजून घे. एखादी गोष्ट आपण थक्क होऊन आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो? जेव्हा आपल्याला त्याचा कार्यकारण भाव समजत नाही. ती गोष्ट आपल्याला समजण्याच्या पलीकडची असते. तिच्या मागचे तत्व आपल्याला माहीत नसते, तेव्हा आपल्याला त्याचे आश्चर्य वाटते. पूर्वीच्या काळी जेव्हा केव्हा पहिले विमान तयार झाले असेल, तेव्हा सर्वांनी त्याकडे थक्क नजरेनं पाहिलं असेल, कारण त्यातील तंत्र कुणालाच माहीत नव्हते. आता हे तंत्र सर्व दूर अंगवळणी पडल्यामुळे आता विमानाकडे कुणी आश्चर्यचकित होऊन पाहत नाही. पण हे तंत्रज्ञान अंगवळणी कसे पडले? तर आपण ते जाणून घेतले. त्यासाठी आपण ते शिकलो, त्याची उजळणी केली, त्यावर पुन्हा पुन्हा प्रयोग केले आणि मगच आपल्याला हे तंत्रज्ञान आत्मसात झाले. त्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाच्या सान्निध्यात गेलो. नेमकं हेच समर्थ आपल्याला ह्या श्लोकात सांगतात. रघुराज थक्कीत होऊन पाहे. सर्वप्रथम भगवंताच्या लीलेकडे थक्क नजरेने आश्चर्यचकित होऊन पहा. त्यांनी केलेली सृष्टी रचना, सर्वांना जीवन जगता यावे यासाठी निर्माण केलेली यंत्रणा, किडामुंगीपासून तर महाकाय हत्तीपर्यंत सर्वांच्या उदरनिर्वाहाची सोय, माणसाला दिलेले मन, या सर्व गोष्टी तू सुरुवातीला थक्कीत होऊन पहा. यानंतर मात्र त्यातला कार्यकारण भाव तू जाणून घे व यासाठी तू भगवंताच्या जवळ जायचा प्रयत्न कर. त्याच्या वस्तीलाच तू जा हे विनवले आहे व अवज्ञा करू नकोस असेही सांगितले आहे. कारण ही जणू आज्ञाच आहे असे समज. कारण रघुना एका ठाई वस्ती केल्याशिवाय तो तुला कसा समजणार? त्यासाठीच त्याच्या चरणी लाग, त्याच्या सान्निध्यात राहायचा प्रयत्न कर, जेणेकरून भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान तुला प्राप्त होईल व तो चराचरात कसा भरला आहे व आपले कल्याण करण्याकरता कसा सिद्ध आहे हेही कळेल व आपोआपच स्वार्थातून परमार्थाकडे व परमार्थाकडून मोक्षाकडे तुझी वाटचाल सुरू होईल. जय जय रघुवीर समर्थ.